हालेलुया हालेलुया. योहानमध्ये 1 अध्याय 1 ते 5. योहान 1 अध्याय वचन 1. प्रारंभी शब्द होता प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता शब्द देवाचे होता, आणि शब्द देव होता. शब्द देव होता. आता तुम्ही विचार करा, प्रारंभी देवाचे होता आणि शब्द देव होता. आता तुम्ही विचार करा, जर देव जर शब्द आहे तर शब्दातून आपल्याला देवाच्या गोष्टी येणार आहे. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन सांगते, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचे होता, शब्द देव होता. वचन 2. तोच प्रारंभी देवासह होता. तो प्रारंभी देवाचे होता. वचन 3. सर्व काही त्याच्याद्वारे झाले सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही. त्याच्या वाचून झाले नाही. म्हणून आज आपल्याला देवाच्या गोष्टीकडे जर लक्ष द्यायचं असेल तर देवाच्या आशीर्वादाने आम्ही आशीर्वादित व्हायचं आहे. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे सगळं झालेलं आहे, पण आपल्याद्वारे काय होणार नाही किंवा होणार आहे हे बघायचं. जर आपल्याद्वारे चांगल्या गोष्टी आल्या, चांगल्या गोष्टीने आपल्या जीवनाला कुठेतरी चांगले अनुभव येऊ शकतात आणि त्याच्यातून चांगला मार्ग मिळू शकतो. वचन 4. त्याच्या ठायी जीवन होते त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश ते होते. मनुष्य मात्राचा प्रकाश होते. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन आहे मनुष्य मात्राचा प्रकाश. तुम्ही जर विचार करा, मनुष्य मात्राचा जर प्रकाश आहे तर माणसाला परमेश्वराची उपस्थितीची जाणीव सुद्धा येणार आहे. हालेलुया. कारण परमेश्वर आशीर्वादित आहे आणि तो आशीर्वादित आपल्याला होणार आहे आणि तो आपल्या जीवनाला काही ना काही त्याचे मार्ग किंवा त्याचं शिक्षण तो देणार. वचन 5. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तो प्रकाश अंधारात प्रकाशितो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. त्याला अंधाराने ग्रासले नाही. आता आपल्या जीवनामध्ये खरोखर आपण देवाशी आहे तर पाप आपल्याला काय करणार नाही, पकडू शकत नाही. हालेलुया. आता तुम्ही प्रकाशात आहे तर अंधकारात नाही गेलं पाहिजे. अंधकारात गेलं तर आपलं स्वतःचं जीवन कमजोर पडते. हालेलुया. म्हणून त्याने काय सांगते, अंधाराने त्याला ग्रासले नाही, म्हणजे पापाने त्याला पकडलं नाही. आपल्याकडे पाप येईल पण पापाकडे आपण जायचं नाही. मनुष्य पापाकडे वळतो तेव्हा जीवनात कमजोर पडतो, विनाशात. हालेलुया 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 हालेलुया. 1 अध्याय 7-14. योहान 1 अध्याय वचन 7. तो साक्षी करिता, तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. तो साक्ष देण्याकरता आला, त्यासाठी की त्याच्याद्वारे त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास द्यावा. आता तुम्ही विचार करा, मी प्रभूचं सुवार्ता सांगायला की येशू ख्रिस्तच फक्त तारण करतात. आता जर तुम्ही त्या तारणाऱ्या विषयावर जर सुवार्ता तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही त्या तारणाऱ्या व्यक्तीचं सन्मान किंमत करायची. आता तुम्हाला शिकवलं जाते की नाही, मार्गदर्शन केलं जाते की तुम्हाला घडवलं जाते, तेव्हा तुम्ही ते येशूमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक आत्मिक शक्ती तुमच्यामध्ये आली. वचन 8. हा तो प्रकाश नव्हता, हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला. तो साक्ष देण्याकरता. तो प्रकाश नव्हता पण त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता. आता तुम्ही विचार करा, जर प्रभू येशू कोण आहे तर योहान सांगतो. योहान कोण होता? येशूच्या साक्षासाठी. आता आम्ही देव कोण आहे त्याची साक्ष द्या, कारण आम्ही या पुस्तकात सगळ्या गोष्टींचे अनुभव घेतले आणि या पवित्र शास्त्राद्वारे लोकांना घडवणं, मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून पवित्र शास्त्राची ओळख बनवली. वचन 9. जो खरा प्रकाश, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक माणसाला प्रकाशित करीतो, प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तो जगात येणार नाही. प्रत्येक माणसाला जो प्रकाशित होतो तो जगात येणार होता. आता तुम्ही विचार करा, जगात जर येणार आहे तर जग त्याच्याद्वारे काहीतरी कार्य करणार. वचन 10. तो जगात होता,
तो जगात होता, व जग त्याच्याद्वारे झाले, जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले त्याला नाही. ओळखलं नाही. आज जगाने ओळखलं नाही म्हणून जगात काही गोष्टी घडतात. हालेलुया. देवाला ओळखा. तुम्ही जेव्हा देवाला खरं ओळखतात ना, तेव्हा देव तुमच्या जोडीला असतो आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करतो. आपण देवाला ओळखा. जर तुम्ही देवाला ओळखत नसेल तर देव तुम्हाला ओळखणार नाही. हालेलुया. म्हणजे 7:21 पासून दिले, प्रभूजी आणि तुझ्या नावाने भुते काढली, मनाच्या मनानं माझ्यापासून. आपल्याला देवाच्या सहवासात राहायचं आणि देव आणि आपण एकाच परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराच्या वचनाची तयारी करायची. म्हणजे मला सामर्थ्य मिळालं. दानाची अपेक्षा कर. आपण दानाची अपेक्षा करत नाही तर आपलं जीवन प्रगती होऊ शकत नाही. वचन 11, जे त्याच्या स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयाने त्याचा स्वीकार केला. हालेलुया. स्वतःचे आले, त्याच्याकडे पण आला, त्याने पण त्याचा स्वीकार केला. आज किती लोक असे आहेत, आपले आहेत पण आपल्या बरोबर नाही. जीवनाच्या पहिल्या 18 19 वर्षाच्या मुली जे आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असते, आपले नाही म्हणून ते देवाला. मग जर आम्ही देवाशी एक आहे आणि देव आमच्याशी एक आहे तर देवाच्या द्वारे आमचं जीवन आहे, तर पवित्र आत्म्याद्वारे मजबूत आहे. वचन 12, परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. विश्वास ठेवतील ना तर देव तुमच्या जोडी नाही. तरीके त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाची मुले हे नाव देण्याचा अधिकार दिला. आपण काय करतो, खोटं बोलतो, देवापासून दूर होतो, देवाचे वचन घेतो, तर आपल्या जीवनाला कमजोर आहे. आज जगामध्ये लोकांना काय अनुभव आलेले आहेत. हालेलुया. कारण प्रभू येशू शिवाय या जगात काय नाही. धन पैसा संपत्ती आपल्याला जीवनामध्ये 0 पॉईंटवर आहे. परमेश्वर तर आपल्याला युगाने युगासाठी उपयोगी असतो. अरे मी युगाच्या अंतापर्यंत तुमच्या जोडीला, एकदा नाही हमेशा म्हटलेलं आहे. मग येशूचं शिकवण सर्वात श्रेष्ठ शिक्षण. वचन 13, त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, देवापासून झाला. आज विचार करा, देवापासून झालेला आहे तर देवाच्या गोष्टी आपल्याला बोलता आल्या. हालेलुया. म्हणून देवाने आपल्याला शिकवलेलं आहे की देवाच्या गोष्टीकडे देवाचे मार्गदर्शन असतात. हालेलुया. म्हणून 21 पासून दिली नाही पुढे आपण वाचणार आहे. म्हणजे आज आपल्याला शिकायचं आहे की बोलून तो सर्वांच्या वर आहे, चुकीचा आहे तो अनेक गोष्टी बोलतो. आज माणसाला चांगलं बोललं तर वाईट दिसतं आणि वाईट बोललं तर ते बरं वाटतं. हालेलुया. आपण जगामध्ये देवाच्या शिकवण्यानुसार आपल्या जीवनाची कशी मजबूती बनावी आणि कशी शक्ती तयार करावी हे शिकलं पाहिजे. वचन 14, शब्द देही झाला. शब्दाने काय होतो, देव बनतो. शब्द देही पण झाला म्हणजे शब्दाद्वारे शरीर पण बनलो आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. हे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. आता आपल्याला परिपूर्ण व्हायचं. आता त्याच्यामध्ये 20 ते 23 वचनपर्यंत वाचा, जे आपल्याला परिपूर्ण कसं व्हायचं. अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण म्हणजे आपल्याला प्रभू येशू सत्य होता म्हणून आपल्याला जे सत्य शिकवले त्याच्यामध्ये वळा. तुम्हाला सत्य समजे सत्य तुम्हाला बंधनातून सत्याकडे वळाला. असत्याकडे वळून आपलं स्वतःचं शरीर कमजोर पडते. 1:20-23 योहान 1:20 त्याने कबूल केले नाकारले नाही
मी ख्रिस्त मी नाही ख्रिस्त नाही. असे त्यांनी कबूल केले. योहान असं सांगतो, मी ख्रिस्त नाही, आम्ही ख्रिस्त नाही ना. मग ते 24 अध्यायामध्ये सरळ सांगितलेले, माझ्या नावाने कुठे देखील मीच तो आहे. मग ते खरं मानतात, पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार पण करतील. तुम्ही विचार करा, शेवटला परमेश्वराच्या राज्याची किती लोक अशी आपल्याला माहिती आहे. योहान मध्ये 10:35 मध्ये दिली, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला मध्ये 15 ते 4:7 मध्ये आपण त्याच्याविषयी वेगळं असल्यास काहीच करू शकतो. म्हणजे 10:20 मध्ये नाही बोलणार तुमच्याकडे परमेश्वरचा, पण मी पण नाही. म्हणजे 23 वार नम्र बनायचं आहे आपल्याला, मोठ्या गोष्टी नाही करायचं. देवाने जरी आपल्याला शक्ती दिली ना, देवाच्या पलीकडे आपल्याला विचार पण नाही करायचा. मीपणा नाही, सन्मान नाही, सत्कार नाही, एकदम दीन आणि नम्र बनायचं. कारण का देवापुढे आपण नाही जाऊ शकतो आणि आपल्याला सन्मान नाही. आपल्याला सन्मान तुमच्या कर्माने होतो. 5 सत्कर्म बघतील ना खऱ्या मनाची, तेव्हा लोक सांगतील तुम्ही खरोखर काम करणारे आणि कार्य करणारे. सत्कर्म बघायचे. माणसाला देवाकडे जेव्हा एक चान्स मिळतो, त्या माणसाला जीवनाकडे एक चान्स मिळतो, म्हणजे स्वर्ग राज्यामध्ये. आणि जेव्हा जगाकडे जो जातो तेव्हा लोकांमध्ये जगाची मैत्री देवाबरोबर होईल. म्हणजे देवाला आवडत नाही ते करतात. देवाच्या पहिल्या पुत्रामध्ये पुन्हा ते 15-17 मग आम्हाला देवाने जी गोष्टी दिल्या त्या कशासाठी दिल्या, काय काम असतील तेव्हाच दिल्या की नाही तर त्या दिल्या नसत्या. कारण देवाचं वचन मनुष्याला शांतीचा आत्मा पूर्ण करते. वचन 21 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर मग आपण कोण आहात? आपण कोण आहे? एलिया आहे का? तो म्हणाला मी नाही. मी नाही. आपण तो संदेष्टा आहात काय? आपण संदेष्टा आहेत का? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. नाही. योहान सरळ सरळ दिशावर सांगतात. प्रभू येशूला त्याने ओळखले जन्मापासून. आपण जर उद्या ते वाचलं तर आपल्याला कळेल. आणि 2रा अध्यायामध्ये या दोन्ही गोष्टी तुम्हाला योहानाची साक्ष आणि येशू ख्रिस्ताची साक्ष या पूर्ण या 2 अध्यायामध्ये तुम्हाला पूर्ण टोटल माहिती आहे. मरिया माता जेव्हा तिला भेटायला गेली आणि एलिझाबेथ इथून येते आणि तिच्या माऊस पहिला बघतानाच ताबडतोब तिच्या बाळाने एलिझाबेथच्या बाळाने म्हणजे योहानाने उल्हासाने म्हटलं, प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे व मला मान. एक प्रश्नाचं उत्तर या स्त्रीने उडवून सारली. तेव्हा योहान आनंदित झाला येशूला. म्हणून बाप्तिस्माच्या टायमाला येशू ख्रिस्ताच्या टायमाला हाच योहान 1:29 सरळ भाषामध्ये सांगितले, हा पहा जगाची बाप्तिस्मा मरण करणारा देवाचा. आता हे जे गोष्टी आहे येशूने दिलेले हे स्वर्गीय पित्याच्या प्रभू येशू पिता पण बनणार, पुत्र पण बनणार, पवित्र आत्मा पण. जो पहिला आत्मा होता म्हणून त्यांनी 11 अध्याय आणि पेंटिकॉस्ट 2रा अध्याय म्हणजे प्रेषित 2रा अध्याय. प्रेषितांना तो आत्मा दिला सुरुवातीचा. आणि ती सुरुवातीची भाषामध्ये गर्व शिरलेल्या लोकांमध्ये अहंकार. म्हणून उत्पत्तीमध्ये 6 अध्याय जर वाचलं, माणसाचे एकदम विचार एकदम चुकीचे नाही ना. आज मी प्रत्येक माणसाच्या विचारामध्ये आज तो बदल केला. आज तुम्हाला जर चांगलं सांगितलं ना तर तुम्ही समजून नाही घेणार की माझ्यासाठी केवढं चांगलं सांगतात, तुम्ही समजवता. हे तुमच्या जीवनात येणार नाही तर पहिलं तुमच्या मनामध्ये पहिला आग साप उभा राहील, चिडचिडा आत्मा करून तुम्हाला मनामध्ये ते कार्य करतो. म्हणजे काय करणार, मध्ये 8 अध्याय 12 अंतःकरणातली वचनं आहेत ना ती काढायला सुरुवात करतो आणि माझ्याविषयी तुमच्या मनात खूप असं असतं.
चांगल्या गोष्टी आता येशू ख्रिस्त चांगला सांगत होता, योहान पण चांगला सांगत होता, पण शास्त्रीय पुरुष त्याच्या मागे होते. आता इथे शास्त्रीय पुरुष त्याला प्रश्न देतात ना, तुम्ही काय आहे? कोण आहे? संदेश आहेत का? कोण आहे? मग ते 9 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त हा आहे तरी कोण पापांची क्षमा करणार? विचार करतो. ज्या वेळेला लोक 19 अध्याय 1 ते 10 शास्त्री आणि पुरुष तिथे येशूच्या मागे लागले. जगत्याला वरून खाली आलं, मला तुझ्या संताप आहेच. लोक 7 अध्याय 37 पासून पुढे गेले. येशू ख्रिस्ताने एक पापिष्टी तिकडे आली आणि ती अश्रूने आपले पाप बघत. तर सिमोनच्या घरात असताना सांगितलं की स्त्री येऊन रडून रडून अश्रूने, अरे मी तुझ्या घरी आला तर मला पाणी सुद्धा दिलं नाही पाय धुवायला, आणि तुम्ही मनामध्ये कुरकुर करता. हा संदेश का आहे? मग याला सिवत असलेली स्त्री कोण? चांगली आहे का वाईट? मनाच्या कल्पना. मार्क 14 अध्याय इथे पण खास प्रश्न आहे. सुगंध तेल घेऊन विकलेलं असेल 300 रुपये आले असते. शिष्य पण खूप करून मग त्याने काय सांगितलं, विकलं असतं 300 रुपये. प्रवेश गरीब तो नेहमी तुमच्या जोडीला आहे. तुम्ही केवढी गरीबाची सेवा करता ते मला माहिती आहे. अंतर्ज्ञानाने त्यांची राहते. आपण तोंडावर भांडण होईल, अंतरात्म्याने बोलणार ना, पण त्याला समजते काय आहे ना काय नाही. आता आम्ही पण अंतरात्म्याने तुमच्या मनाचे विचार ओळखले ना, बरोबर सांगणार तुमचं काय, पण आम्हाला त्याचा विचार करायचे काय करायचं. आता तुम्ही तयार नाही झाले. झाडांना फळं असतात, मग बायबल शिकवते मग ते 7:15 पासून फळावरून झाडात ओळख, त्यांची धूर्ण, त्यांची कर्म, त्यांचं कार्य. आता तुमची कार्य कशी आहे हे जर बघत राहिलं तर पवित्र आत्मा बरोबर कसं आहे ते. आता तुम्ही प्रभूच्या सहवासात नाही तर दुष्टाच्या सहवासात लागते. माणसाच्या शरीरात दुष्ट आत्मा कधी सुटतो? मध्ये 13 झोपेत, मध्ये 25 अध्याय 13 झोपेत झोपेत निंदन टाकले. 5 मूर्ख झाल्या आणि 5 शाळा. आम्ही कसं चाललंय माहिती, जो चांगलं सांगतो त्याला किंमत कमी आहे आणि जो वाईट सांगतो त्याला किंमत जास्त. म्हणून लोकांना परमेश्वराने आता जागेवर आणायला, कारण प्रत्येक माणसाला फक्त एक योजना असा आहे की मला सर्व काही समजते, की मला सगळं काय कळतं. आणि परमेश्वराने आता सगळ्यांना कळवायला लावले नाही, कुठे आहे, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. देवाचं वचन मिळवण्यासाठी देवाच्या आज्ञा पाळाव्या, तेव्हा देवाचं वचनाचे अनुभव. आज मी लोकांना शिकवतो, तुम्ही फोनवर जास्त बोला, तुमच्या छाती दुखाने, तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला थकवा येईल. आज मी तर अनेक लोकांसाठी मी एक शब्द बोलत आहे की जास्त तुम्ही फोनवर बोलू नका, तुमच्या शरीराचं रक्त कमी होईल. हे तुम्हाला कळत नाही, लोक ऐकायला तयार नाही. तुमचं काम तुम्ही करायचं, माझं काम मी करायचं. जेवण दिले जेवा की नका, भूक लागली जेवती, राग आला ते जेवणार. देवाचं वचन आत्म्याने शरीराने म्हणून पहिलं प्रथम शिक्षण घ्या. त्यावरून ते त्यांना म्हणाले, ज्याने आपल्याला
ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे. आपण कोण आहे हे सांगा. आपण कोण आहेत त्यांच्या मागे काय चांगलं करतात ते बघा, कारण ते नाही ते वाईटाचे विचार कशाला. आज जर समाजात तुम्ही विचार केला तर लोक आहेत त्यांना प्रार्थना नाही, आपल्याला प्रार्थना आहे तर आपण प्रार्थनेची किंमत नाही अशी परिस्थिती. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? स्वतःविषयी आपलं काय म्हणणं आहे? वचन 23 तो म्हणाला येशयाच्या संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा. काय येशयाचा जो संदेष्टा होता त्याने त्याला सांगितलेलं होतं की परमेश्वराचा मार्ग नीट करा. परमेश्वराचा मार्ग नीट नसेल तर आम्ही नीट नसणार. आता परमेश्वराचा मार्ग काय? चांगलं जीवन, वाईटापासून दूर राहणं, त्याला चांगल्या जीवनाला किंमत त्याला सांगितले परमेश्वराचा मार्ग नीट. मार्ग काय? पापामधून बाहेर पवित्रतामध्ये यायचं. असं अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे. तू विचार करा, अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे असं कसं म्हणतो? आपण देवाबरोबर राहतो आणि देव जर आपल्या बरोबर असते तर देवाच्या आशीर्वादाने देवाच्या गोष्टी शरीराला मजबूती बनते. कारण देवाचं वचन माणसाला जीवन देतं. आपण योहान 1 अध्याय 29 आणि 36. योहान 1 अध्याय वचन 29. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, काय सांगते? दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना म्हणजे आपल्याजवळ येतात ना, इथून आला तेव्हा त्याने त्याला बघितलं. हा पहा जगाचे पाप हरण करणारा म्हणजे जगासाठी, जाती धर्मासाठी, लोकांचे विचार काळ्याचा डोक्याचा, कोणाचा नाही, सगळ्यांचा. मानव परमेश्वर आहे आणि मानव परमेश्वर असून मानवाला कसं जीवन द्यावं त्या दिवशी शिकवले. पण लोकांचे विचार वेगळे आहेत. माणसाच्या शिक्षणाकडे जास्त माणसाचा शास्त्र शिकवतात ते मनुष्याचे, आणि मनुष्याचे जे शिकवण आहे आणि नियम आहे ते म्हणजे मूर्ती पूजा. नोहाच्या काळात जलप्रलय आला जेव्हा 6 पासून वाचलं 5 ते 8 मध्ये पटकन समजते आणि 7 अध्याय 1 पासून 24 पर्यंत अख्खं बोट पावसाने बोट बांधल्यानंतर पाऊस अख्खा डोंगर पर्यंत बुडवली, बोट तरली गेली. 40 दिवस 40 रात्र पाऊस, इतका पावसाने जोर गेली की काही पृथ्वीवर राहिलं सगळे वाहून गेले. या तेच आहे लोकांना ना देवाची ओळख नाही. आता तर परमेश्वराने लोकांना फक्त दाखवलं, म्हणजे घराच्या बाहेर झालं तर पाप होईल, घराच्या आतमध्ये झालं तर पाप होणार. तेवढंच तुमच्या शरीरात, तेवढ्याच गोष्टी तुमच्या जीवनात. म्हणून त्यांनी आता मी शिकवण दिली. नोहाला कसं पाप होऊ नये म्हणून मच्छामध्ये ठेवले, तसं आपल्याला ठेवलेलं आहे. पण आता ही जलप्रलय होणार म्हणजे 17 अध्याय 24-30 पर्यंत वाचला तुम्हाला सत्य पडणार. मध्ये 24 अध्याय 32-44 मध्ये हे सगळं लग्न प्रोग्राम कार्यक्रम सगळं कसं आहे. आज जर या बायबलच्या आधारे तुमचं जीवन जगलं सगळं आहे, जुन्या घरापासून नव्या घरापासून सगळं स्टेट बांधून. मग आज तुम्ही विचार करायचा की देवाने आपल्यासाठी कोणते मार्ग, पतीपासून जी सुरुवात केली ती हे सगळ्या परिस्थिती आल्या आणि हे गोष्टी आहेत.
एशियामध्ये 24 अध्याय 8 वचन संख्या. कारण आपल्याला शिकायचं आहे. पवित्र शास्त्र शिकेल ते शिकेल. यशया 24 अध्याय वचन 8 लोकांचं हर्षनाद बंद पडला आहे. आता डफ वाजवणं हे केलं सगळं बंद. उत्सव करणाऱ्यांचा कल्ला थांबला आहे. किन्नरीचं हर्षनाद बंद झाला आहे. अगदी आता सगळं बंद पडलं. कशाला बंद पडलं? काय कारण आहे? वचन 9 ते गात राक्षस पीठ पंडित मध्य पडू लागते. तुम्ही विचार करा, दारू पडू लागते. दारू भेटत नाही म्हणून ते मद्यपास दारू ती पडू लागते. वचन 10 व्यवस्था भ्रष्ट नगर भंग पावले आहे. आज नगर सगळे भंग पावलेले आहे. नगरात सगळी शांती आली. प्रत्येक घर बंद पडले आहे. प्रत्येक घर बंद पडलेलं आहे. आता घर बंद पडलेलं आहे. घरात कोण आहे? सगळे बंद आहे. काय करायचं? पाप पश्चाताप करायला लोकांना नाही ना सत्य समजत. पवित्र शास्त्राच्या शिक्षणाकडे जर चालले आता व्यवहार बंद झालेला आहे. 24 अध्यायामध्ये 1 ते 6 मध्ये व्यवहार बंद आहे. सगळ्यांचं येणं देणं बंद झालं. करायचं काय? हे 1:9 सगळं बंद होत चाललं. 1:3 प्रेताच्या राशी पण पडत. आमोस 8:3 ते सगळं आमोस 8 अध्याय वाचून केलं तुम्हाला भरपूर गोष्ट शिकतो. त्यानंतर यिर्मया 7 अध्याय 32 ते 34 वचनामध्ये लग्न बंद झालं. 16 अध्याय 9 मध्ये लग्न बंद झालं. सगळ्या गोष्टी आहेत. प्रेताची राशी पडली. मध्ये 24-28 प्रेताच्या राशी विदाड जमले. देवाला काय मध्ये 18-21 पासून दिलेले. देवाला काय आपल्या मरणाने खुश आहे का? ज्या बाप आपला मुलगा मरतो त्या आपल्या बापाला वाईट वाटणार. म्हणून हे शिकायचं. आपल्या सर्वांना पश्चाताप करणं गरजेचं आहे. एक पाप पवित्र जीवनाची ओळख करा. शांतीचा मार्ग जोडा. पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करण्याची शक्ती, एक आपल्याला आनंद व सामर्थ्य बनवण्याची तयारी. आज लोकांना सत्य कळत नाही. सत्याने माणसाची घडण होते आणि असत्याने माणसाचं जीवन उजळते. हे शेवट काळ सुरू झालाय. आता आपले काळ बघतात आणि काळ कधी. आता जीवन आणि मरण हे काय नाही पहिले शिकत. तुम्हाला हे वचनामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. देवाचा कोकरा योहान 1 अध्याय वचन 36 येशूला जाताना त्याहून पाहून म्हणाला हा पहा देवाचा कोकरा. येशूला बघितला सांगताना सांगितलं हा पहा जगाचा जगासाठी येशू आलेला. आता योहान 3 अध्याय 5 ते 13 आणि 3 अध्याय 19 ते 21 आणि 3 अध्याय 21 ते 36. योहान 3 अध्याय वचन 5 येशूने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगते. मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो. प्रभू येशूने उत्तर दिले. लोकांना काय सांगितलं? मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो. बोला काय करायचं? खरं खरं बोल. पटणार जरा नाही. कसं? पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणी सुद्धा देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. आत्म्यापासून पाण्यापासून जन्म घेतल्यापासून कोणी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आज आपल्याला देवाच्या राज्यात जायचं असेल तर देवाचं राज्य आपल्या प्रत्येकामध्ये उत्पन्न करायचं. वचन 6 देवापासून जन्मलेले देव आहे
देहापासून जन्मलेले देह आहे, आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. वचन 7, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे तुम्हाला नव्याने जन्मलेले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, असे मी तुम्हाला सांगितले. म्हणून आश्चर्य मानू नका. तुम्ही आश्चर्य मानू नका. नवीन जन्मले पाहिजे असं सांगितलं तर तुम्ही आश्चर्य मानू नका. आता नव्या जन्माकडे आपलं लक्ष प्रभूच्या शिकवणानुसार मिळालं पाहिजे. म्हणून जो देवाचं वचन घेईल आणि देवाच्या वचनाचा खरा मार्ग स्वीकारेल त्याला देव त्याचं प्रतिफळ देण्यासाठी तयार होतो. वचन 8, वारा पाहिजे तिकडे वाहतो वारा पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, त्यांचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो तो कुठून येतो, व कुठे तो जातो कुठे चाललाय हे तुम्हाला कळत नाही. हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे, त्याचे असेच आहे. आपण आत्म्याने जन्म घ्या. जो आत्म्याने जन्म घेते त्याला बरोबर तसंच होईल. शरीराचे जन्म आहे त्याला काय समजत नाही, शरीराच्याच गोष्टी बोलतो. आज सगळे शरीराच्या जन्माचे आहेत. मग आत्म्याला काही सुख ना समाधान शांती आहे. वचन 9, निकोदेम त्याला म्हणाला, निकोदेम त्याला म्हणाला, या गोष्टी कशा होऊ शकते? या गोष्टी कशा होणार आहे? वचन 10, येशूने त्याला उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु तुम्ही असूनही इस्रायलचे गुरु असून तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? इस्रायलचा गुरु काय? हालेलुया. इस्रायलच्या गुरुला जर समजत नसेल दुसऱ्या कोणत्या गुरुला समजत? हालेलुया. इस्रायलच्या गुरु असून तुम्हाला या गोष्टी समजत नाही. वचन 11, मी तुम्हाला खचित सांगतो मी की तुम्हाला खरं आहे ते सांगतो. जे आम्हाला ठाऊक आहे जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, ते आम्ही सांगतो. आणि जे आम्ही पाहिले जे आहे आम्ही पाहिलेलं आहे त्याविषयी साक्ष देतो. त्याविषयी साक्ष देतो. पण तुम्ही आमची साक्ष मानत तुम्ही नाही. आमची साक्ष नाही. आम्ही येशू विषयी एवढं सांगतो पण लोक ऐकायलाच नाही. करायचं तरी. आता लोकांना सांगण्याची गरज नाही. ज्याला भूक लागेल तो जेवणाकडे येईल. जेवण तयार झाले या अशी परिस्थिती आता शेवटच्या काळामध्ये. आता विचारलं कोणाला जाऊन नकाच्या काळामध्ये लोकांना स्वतःला कळेल आता काय गरज आहे ना. शेवटपर्यंत टिकणं फार आणि ही वेळ आता लोकांना भेटलेली नाही. कारण लोक त्या प्रभूच्या सहवासात खरे आले नाही. आणि जी सहवास असते त्याला जीवन असते. वचन 12, मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या तुम्ही विश्वास करीत नाही. तुम्ही विश्वास धरत नाही. तर स्वर्गातल्या गोष्टी तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा करावा? स्वर्गामध्ये सर्व राज्य हा त्या लोकांनी स्वर्ग बघितलं. आपण स्वर्ग नाही बघितलं. कारण आपल्याला स्वर्ग बघायला थोडी वेळ आहे. एवढी स्वर्गाकडेची आपण प्रार्थना नाही केली ना. लोकांचं बऱ्यासाठीच प्रार्थना केली की देवा मला स्वर्ग बघायचं आहे, मला तुमच्या सहवास करायचा आहे. मी सांगितलं नाही म्हणजे 1821 युगाच्या अंतापर्यंत तेव्हा आपण प्रार्थना करेल ना देवा स्वर्ग. त्यांनी सांगितलं अंताबरोबर आहे माझ्याबरोबर युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर. जेव्हा आपण प्रार्थना करत असताना असं मनाची जास्त आपल्याला बऱ्याच तिथे दर्शन येते. हालेलुया. तर तिकडे दिसणार कारण त्यांनी सांगितले मी तुझ्यावर मग तेव्हा असं प्रार्थना स्वाद देण्याचा घेण्याचा कधी 2-7 वर्ष तेव्हा त्याच्यात राहिला तो आपल्याकडे त्याच्यापासून वेगळे असल्यास आपल्याला काय आपल्याला करायचं ते देवाच्या इच्छे नको. म्हणून देवावर आपली श्रद्धा आणि विश्वास जो आहे ना तो पूर्ण ठाम ठेवायचा आणि त्याच्यातून पवित्र आत्मा वचन 13, स्वर्गातून उतरलेला स्वर्गातून व उतरलेला स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणी सुद्धा स्वर्गात चढला नाही. कोण नाही स्वर्गात म्हणजे येशूच फक्त. म्हणून प्रभू येशूच्या शिक्षणाचं पालन आपल्याला करायचं. विनाकारात गेले म्हणून गेले
योहान 3:19 निवडा हाच आहे की काय सांगते? निवाडा हा आहे की जगात प्रकाश आला आहे जगात प्रकाश आलेला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली अंधाराची आवड धरली, कारण त्यांचे कृत्य दुष्ट होते. त्याची कृतीवर दोष होते. आज लोकांनी अंधाराची आवड धरली. विष्णुदैवान 8:12 मी जगाचा प्रकाश. आता आपण प्रकाशित आहे, मग आम्ही अंधकारात नाही. म्हणून देवाने आपल्या ज्या गोष्टी दिलेल्या त्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा. म्हणून देवाने शिकवले ते शिक्षण म्हणजे तुम्हाला आपल्या जीवनात प्रभू येशूच्या द्वारे शिक्षण घेतलं. म्हणून प्रभू येशूने काय शिकवले ते शिक्षण घेतलं तर आनंद व शांती पण दिला. म्हणून वचनाने मजबूती वाढ. वचन 20 कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. प्रकाशाकडे येत नाही. आपली कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. आता प्रकाशाकडे येत नाही का? कारण त्याला माहिती आहे देवाजवळ गेलं तर माझी वाट लागते. 12:2 उघडकीस येणार असं काही चांगलं नाही. लोक पाप कबूल करायला कशाला घाबरतात? कारण लोकांना कळेल ना. पण देवाने स्वतःची 33:13 देवाने बघितले. लोकांनी बायबल वाचलं ना तर तो कळेल की पाप करायचं की नाही करायचं. बायबल नाही वाचलं तर पर्यंत पाप होणार. त्याचा काही क्षमता नाही. त्याचे विचार पण करू शकतो. सूत्रामध्ये 16:24 आणि 24:16 दोघांमध्ये ममतेची वचनं पण लिहिलेली आहेत. आणि धार्मिक माणूस दिवसातून 7 पाप जास्त होईल पण कमी. पण असं धार्मिकांची वेळ येईल. जास्त कोणा सहवास नसेल ते पाप कसं म्हणतो. आपलं काम फक्त पवित्र शास्त्रावर विषयावर मनन चिंतन आणि देवाने काय कार्य दिलं कसं करायचं त्याच्यावर विचार करत नाही ना तर पाप आपल्या समोर काही येत नाही. त्याची विचाराचा प्रश्न. माणसाचा विचार वाढतो कधी माणसाचा सहवास वाढतो. आता आपल्या समोरची व्यक्ती समजा एक आहे त्याच्यात पाप आहे पण तुम्हाला माहिती आहे ना त्यात पाप आहे. मग ते नवदेमध्ये शास्त्र पुरुषी कुरकुर करते येशूला समजलं आत्म्याने दान बघत ते 5:8 वचन अंतकरण शुद्ध ते धर्म तेव्हा अंतकरण शुद्ध लोकांची नसेल तर कोणाचा माणसाच्या जीवनात पाप नसेल असा माणूस असेल. म्हणून आपल्याला बायबल शिकायचं. वचन 21 परंतु जो सत्य आचरितो तो तो प्रकाशाकडे येतो त्यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठायी केलेली आहेत. त्यासाठी आपली कृत्य देवाच्या ठायी. आपलं कार्य देवाबरोबर गेलं पाहिजे. चांगलं आहे ना रोज 139:16 नमूद केलेला आहे. म्हणून 12:36 प्रत्येक शब्दाचा हिसाब घ्यायचा आहे. म्हणून 12:31-32 जो पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा होणार नाही या युगीने येणारा युगी पण. आपण प्रार्थनेमध्ये पटकन चुकतो. पवित्र आत्मा आपल्यावर लक्ष देतो आणि आपण काय चुकतो आणि काय करतो बरोबर पाहतो. म्हणून आपल्याला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये सहभाग घ्यायचा. हे उघड व्हावे. आता आपल्याला देवाच्या गोष्टीची जर उघड केलेली आहे देव आपल्याला शिकवतो तर मग पुढे योहान 3:31 जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. आज तुम्ही विचार करा देवाच्या गोष्टीकडे आपण 36 पर्यंत वचन वाचलं तर तुम्हाला कळेल त्याच्यात. मग तो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. म्हणजे तो देवाच्याच गोष्टी बोलतो. मग ते दारूस तुम्ही नाही बोला तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा बोलायला तर तो वरून आलेला आहे. त्याला जागा दिली तो बोलेल. 15:4-7 15:16 मी तुम्हाला निवड तुम्ही नाही निवडलं. आपण देवाला निवडू शकत नाही. आम्ही मूर्तीला निवडतो ना देवाला निवडलं असतं. देवाला खरेदी करायला कोणाची ताकद आहे का? त्याने आम्हाला खरेदी केलं. खरेदी करण्याबद्दल 6:21 वचन वाचा तुम्हाला कळेल. 9:22 रक्त वचल्यापासून आपल्याला क्षमा होत नाही. रक्त त्याचं सांगलेलं आहे. 9:11 महिलाचे वासराचे रक्त नाही तर स्वतःचा रक्त अर्पण केलं. यशायाह 3:5 बसलेल्या कटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. आज जर परमेश्वराने आम्हाला आरोग्य दिले
कशासाठी पेत्राच्या पहिल्या मुलात 4 अध्याय वचन 14 वचन दिले. हालेलुया. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय वचन 14. ख्रिस्ताच्या नावामुळे ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुमची निंदा होत असतात तुम्ही धन्य तुम्ही आहात. धन्य आहात. आता आपण येशू ख्रिस्ताकडे येतात ना, प्रभू येशूकडे, तर आपल्याला निंदा झाली ना तर आपल्याला धन्य आहे. कारण मग ते 11 अध्याय मध्ये येशूने सांगितलं 28 पासून 9 गोष्टी महाराजांनी तुम्ही माझ्याकडे तुम्हाला विसावा नाही. पण मग ते 5 अध्याय 11 मध्ये सांगितले माझ्या नावामुळे निंदा नारशिष्य कधी झाली. योहान 15:18 मध्ये दिली तुमच्या पूर्वी संदेश ते केले त्याचा ख्रिस्ताच्या नावामुळे दुःख भोग. योहान 16:20 दुःख आले तर तुम्हाला आनंद करेल. येशूच्या जवळ या, येशू तुमच्या जवळ. कारण गौरवाचा आत्मा कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला तो आहे. तुम्हावर येऊन राहिला. देवाचा आत्मा आला तर आपल्याला देव आपल्याला शिकू. आपण काय शिकणार? आपण जगाच्या गोष्टी शिकू. म्हणून देवाचा आत्मा आला पाहिजे आपल्यावर, गौरवाचा आत्मा. तो आत्मा आला तर आमचं मन स्वच्छ होतं. ते 5:8 आपल्याला शुद्ध वेदांनी देवाला पाठी. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय वचन 24. त्याने स्वतः आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. काय सांगते? स्वतः आमची पाप वावली थांबवली. कोण आहे का असं जगामध्ये? आम्ही मूर्तीच्या देवाचा एवढा सन्मान, हार काय, त्याला मेणबत्त्या काय, काय काय करतात की त्या तांबूलला नुसतं टांबूलला नाही. ते आम्हाला एक आठवण ठेवण्यासाठी अनुवाद मध्ये 12 ते 1 ते 4 पर्यंत वचन दिले. हे आपल्याला शिकायचं आहे की प्रभू येशू आमच्यासाठी पुरुषावर बलिदान टाकलं. खरेदी गरज पहिल्यामध्ये ते करतो. त्यांचा नाश होतोय तर वधस्तंभाचा संदेश मिळतो. तो आमच्या पापासाठी गेलेला आहे असे आमच्या समोर आदर्श आहे. म्हणून ते ठेवायचं असतं. त्याला हार मेणबत्तीसाठी नाही, तो त्याच्यात खुश नाही. तो आपल्याला आठवण देते. योहान 14:26 पवित्र आत्मा सर्व गोष्टीची आठवण देईल मी तुझ्या पापासाठी. योहान 1:29 आणि 36 मध्ये वाचतात तर मी ऐकलंच जगाचे पाप हरण करणारा देवाचा. अरे कोण आहे असा जगामध्ये, असा देवाचे कुटुंब आहे का? म्हणजे ऐकले का? देवाबरोबर आपलं नातं सोडा ना, मग देव आम्हाला काय आहे ते कळेल. जतपर्यंत देवाशी मैत्रीच केली नाही तर तुम्ही आणि मी कोण आहे ते समजणार नाही. मग योहान 8:24 मध्ये प्रभू येशू बोलत होते ना, मी तो आहे. 14 जागा त्या 1 मध्ये दिलेले. योहान मध्ये 14 आहे देवावर विश्वास ठेवा माझ्यावर अंतर्गत अस्वस्थ नाही. आणि योहान 16 आहे अडखळले जाऊ नये. पण आज आपल्याला योहान 14:26 मध्ये वचन काय सांगतो? योहान 15:16 मध्ये काय सांगतो? निवड कोण करते? प्रभू येशू ख्रिस्त. आपल्याला सत्याचे आचार करायचे. म्हणजे योहान 8:32 सत्य समजेल, सत्य तुला या पापाच्या गाडीतून सुरुवात जाईल. येशूच्या द्वारे आपण सुटले जातो. योहान 3 अध्याय 31 ते 36 आहे. योहान 3 अध्याय वचन 31. जो वरून येतो जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. तो सर्वांच्या जो वरून येतो तो सर्वांच्या वर. आता आपल्याला सर्वांच्या वर येशू आहे ना, आम्ही पण येशू बरोबर. तेव्हा एक मला विश्वास ठेवला देवाची मुलं आहे. आम्ही येशू बरोबरच आहे. तो येशू जो आहे मग ते 4 अध्यायामध्ये बघितलं आहे 20 वचन. जेव्हा 19-20 वचन मध्ये 4 अध्यायामध्ये पेत्र तिकडे मासिकडे लागला त्यांचा माझ्या मागे तो आला बरोबर. तो 19 ते 10 जक्काय नावाचा माणूस हरवलेल्या शोधायला आलेला. तो वरती होता सांगितलं खाली आहे मला तुझ्या घरी यायचं. तो खाली आला आणि अर्ध गरीबानं दान दिलं आणि स्वतः 4 पट ज्याचं घेतलं त्याला खुश. आम्ही कुठे आहेत आणि आम्हाला काय मिळालेलं आहे ते विचारतो. जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे. तो पृथ्वीचा आहे. तो अनेक गोष्टी बोलतो. तो अनेक गोष्टी बोलतो. तो स्वर्गातून येतो. जो स्वर्गातून येतो. तो सर्वांच्या वर आहे. सर्वांच्या वर. पृथ्वीचा आहे तो अनेक गोष्टी बोलतो
आणि जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे. आता पृथ्वीचा आला तो इकडचे तिकडचा विषय काढतो. तुम्ही इकडचे तिकडचे विषय कशाला काढता? तुम्ही देवाविषयी विषय काढा. म्हणून सांगितले पृथ्वीचा आहे तो ऐक गोष्टी बोलतो. देवाच्या मंदिरात ऐक गोष्टी बोलायचं नाही. देवाच्या गोष्टी देवाच्या मंदिरात असतात. मग ते महाराजच्या प्रत्येक शब्दाचा हिसाब आहे. तुम्ही किती देवामध्ये बोलले 205 आहे. मंदिरात जाताना शब्द सामावून जो काय उद्गार करतो काय बोलतो म्हणजे बायबलच्या आधारे तुम्ही चालत नाही. तुमच्या जीवनाला सुख किंवा समाधान देणार नाही. आपल्या कर्माने आपल्यालाच पटके आहे. दुसऱ्यांचे विचार करायचं गरज म्हणजे साधी तुमची रोज काय ना तुम्ही कोणाचा खुश करता. लोक करत दुसऱ्यांचा तिसरा वचन मानवा आपल्याला दोषाकडे वळायचं म्हणजे 16 अडखळीने जाऊ नये म्हणून सावधान. आपल्याला अडथळा पाहिजे नाही. आपल्याला परमेश्वराचं वचन पाहिजे आणि हे वचन मनुष्यासाठी एक हत्यार असतं. सार्वत्रिक वचन 32 जे त्यांनी पाहिले आहे जे त्यांनी पाहिले व ऐकले आहे ऐकलेलं आहे त्याविषयी तो साक्ष देतो त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानित नाही. कोणी मानत पाहिले ना ऐकले त्याच्याविषयी साक्ष देते. तर आपल्याला शिकायचं की आपण साक्ष आज ऐकतो का? आज आपल्याला आता आम्ही येशूचा अनुभव घेतल्यात. माझ्या पापासाठी खूप सारे येशू गेलेला आहे. मला माहिती आहे मला दृष्टांतामध्ये सगळं झालेलं आहे. मला घर तर कापत होता. माझ्या पोटातून होतो पोटामध्ये हात घालून काढलेला आहे. मी स्वतः परमेश्वराचा अनुभव घेतले म्हणून मी प्रभू येशूसाठी मागे हटणारा माणूस. कारण ज्या देवाने माझ्यासाठी क्रूसावर बली दिला मी एवढी पाप केलेली त्या पापाचं सगळं परिणाम मला मुक्ती दिली. मी नेहमी लोकांना सांगतो मी पापी. लोकांना सांगा तुम्ही 32 आपली पाप बस. आता तुम्ही जर विचार करा त्या 5:16 दिले तुम्ही आपली पाप एकमेकांवर कबूल 20:23 ज्या पापांची तुम्ही क्षमा कराल त्याच पापांची तुम्हाला क्षमा. प्रभू येशूने काय सांगणार आपल्याला स्वतःच एक म्हणजे 32:5 आणि 6 वचन मनात जरी कबूल केलं तरी पापांची क्षमा. 28:13 जो दाखवून ठेवतो पाप त्याचा बरं नाही होत. पाप कधी लपवून ठेवायचं नाही. पाप ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी पटापट काढून ठेवा. मनात द्यायचं का तेव्हा मी चुकलो रे माझ्या पापाची क्षमा. नाहीतर एखादा धार्मिक व्यक्ती त्यांना अधिकार दिलेला असेल 20:23 पवित्र आत्मा असेल त्याला आणि तेच प्रभू येशूच्या नावाने तुमच्या पापाची क्षमा करणार म्हणजे येशूच्या रक्ताने तुम्हाला स्वच्छ तुम्हाला पापाची क्षमा मिळणार. हे बायबलच्या आधारित जीवन नसेल अंतःकरण पहिलं साफ. 6:14 बघा जर तुमच्या अपराध करतात ना त्याला क्षमा करा. तुम्ही त्यांच्या मागेला बाबा मला क्षमा कर क्षमा कर नाही त्याला बोलायचं ते नको बोलू वांधा नाही. त्याला ज्या दिवशी देव देईल उत्तर त्याला त्याचा पण आपण त्यांच्या नफरत नाही करत त्याच्या विरोध नाही. अनेक समाजामध्ये तुम्हाला चांगले लोक पण भेटतील ना वाईट लोक तुम्ही त्यांना चांगलं सांगितलं तुमचे विरोध पण झाले असे पण लोक भेटतील. एखाद्या माणसाला तुम्ही थोडं बोलताना काय केलं तरी पण त्यांना समजणार नाही असे पण भेटतील. आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न नुसतं वरून ओमा म्हणून माणसाची प्रगती नाही. त्यांच्याबरोबर ऐकत नाही ठीक आहे प्रार्थना करा जेव्हा बसेल तेव्हा ऐकला देवाला माहिती प्रेषित 28:26 या लोकांना जाऊन ऐका तर तरी पण समजणार नाही. मग ते 13-10 पुढे गेले ऐका तर याला समजणार नाही. काय माणूस इतका कमजोर असते ना त्यावेळेला तुम्हाला जेव्हा तुम्ही देवापेक्षा बघा देवापेक्षा पहिलं कोणावर पहिलं प्रेम नाही करायचं. लूकमध्ये तुम्हाला सांगतो 10:27-29 मग ते 22:34-40 आणि मार्क 12:28-34. आता आपण हे शिकायचं आहे. आज देवाचं वचन आपल्याला सांगितलेलं आहे संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने देवावर प्रेम कर. तू स्वतः काय स्वतःवर कर नंतर बाजूला कोण आहे तुझ्यावर प्रेम असेल तर दुसऱ्यावर प्रेम. 15:12 काय सांगितलं येशूवर प्रेम होतं येशू दुसऱ्यावर प्रेम करणार. किंवा 3:16 परमेश्वराचं प्रेम होतं 16-17 परमेश्वरी जगावर प्रेम करतो. आता जगावर कितीतरी जाती धर्माची लोक आहेत त्यांनी असं सांगितलं का प्रमुख जातीचं नाही.
योहान मध्ये 4 अध्यायामध्ये जातीभेदाचा माणूस तिथे भेदभाव होता. एक पापी स्त्री, त्या पापी स्त्रीला बदलण्यासाठी येशू ख्रिस्त त्या याकोबाच्या झऱ्याजवळ शंभरोने लोक, एवढी लोकांशी सहवास ठेवत नव्हते, पण अख्ख्या शंभरोने लोकांनी येशूवर विश्वास ठेवला आणि सगळ्यांनी येशूचा स्वीकार केला. त्याचा धर्म नाही बदलला, त्यांची कर्म बदलली. ते खरोखर आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी कोणती व्यक्ती आहे ना. आम्ही काय बघतो या जाती नाही धर्म बदल, धर्म कोणाचा बदलत नाही, कर्म बदलतात. धर्म बदलणारे जे लोक असतात त्यांना देवाच्या गोष्टी समजलेल्या नसतात. ज्याला देवाच्या गोष्टी बदल म्हणजे समजतात ना, तो धर्म नाही बदलतो. काय बदलतो? आपली कर्म. त्या बायबलच्या कान्याकोपऱ्यामध्ये धर्म परिवर्तन नाही मिळालं, कर्म परिवर्तन. बप्तिस्मा म्हणजे काय? पिता कोण, पुत्र कोण, पवित्र आत्मा, या तिन्ही देवाची ओळख द्यावी लागते. परमेश्वर पहिला सृष्टी बनवलं, त्यात सगळं आपल्यासाठी बनवलं. पुत्राला लोकांसाठी पापाची क्षमा करण्यासाठी, तो आपल्या लोकांना मुक्ती देणं, म्हणजे शैतानाच्या हातातून सोडण्यासाठी. 4 जर मध्ये 4 तुम्हाला बघितलं तर कळेल. शैतानाने मध्ये 26 अध्याय 14 किंवा मार्च 14 अध्याय मला कळेल. याच्यामध्ये अख्खं लिहिली नाही बायबल, म्हणजे बायबल वाचा मग तुम्ही वाचते, कोणाचा विचार करायची गरज नाही. मध्ये तरी आता तुम्ही एका घरातले माणसं असतील तर प्रार्थनेला येत असेल तर तू कशी धर्म बदलला, मग तुझं असं विचार नाही की त्या जागी तिकडे जायला लागलं धर्म बदलला. मध्ये त्यांनी 10 ते 35 पासून दिलेले आहे. तुझ्या घरचे लोक वैरी होते, सासू सुनीविरुद्ध सासू, मुलीविरुद्ध आई, आई विरुद्ध मुली, बापा विरुद्ध मुलगा, मुला विरुद्ध बाप. शेवटचा काळ येईल तुझ्या बापाला ठार म्हणून, अशी परिस्थिती बाप मुलाला ठार. ही परिस्थिती सगळीमध्ये येणार आहे काळामध्ये. मग आम्हाला कोणत्या काळामध्ये जायचंय ते विचार. तर हे शास्त्र जे आहे हे मानव जीवनाचं आहे. म्हणून योहान 5 अध्याय 41 पासून पुढे दिलेलं आहे की शास्त्रापासून तुम्हाला खरी ओळख. की शास्त्र कसं आहे, उत्पत्तीमध्ये 1:27 माणूस तर देवाचा एक रूप बनवला, तो माणूस तिथून सुरुवात झाली. तर त्यामध्ये 6 अध्यायामध्ये मानवाची दुष्टाई वाढली, म्हणून देवाला राग आला, सगळे मानव टाकले. फक्त त्याच्यात एक नोहाचं पुत्र होतं. नोहा हा एक सात्विक जीवन जगणार. मग त्याची 3 मुलं आणि 3 सुना आणि हे दोघे नवरा, एवढे 8 जण फक्त ठेवले आणि ते बोट बांधायला सुरू. 7 अध्याय वाचत त्याच्यात तुम्हाला सगळं कळेल काय काय पुढे पुढे वाचलं, 9 अध्यायापर्यंत कसं काय केलं. तर अख्ख्या गोष्टी तुम्हाला अनुभव एक येते. ते वाचाय तर आम्ही वाचतो. येशूकडे येणार आहे म्हणून रोमकाराचा अध्याय 2:24 मध्ये देतो, तुम्हामुळे परराष्ट्रीय नावामध्ये लिहिला. आता आपण ख्रिस्त लोकांना दिला नाही ना, त्यांना जाती बदलला येत नाही. तू आमच्या धर्मात ये. धर्म कोणाचाच नाही, कर्म सगळ्यांचे. आपल्या कर्माला सगळ्यांना, सगळा माणूस म्हणतो त्याची कर्माने त्याला पळते. आणि सर्व मानवामध्ये जे रीतिरिवाज आहेत ते जुन्या करारातले आहेत आणि येशू ख्रिस्त हा नवा करार. आता 1 जानेवारी ते सगळे लोक मानतात आणि मराठी महिने आपण बोलतो ते 11 महिने ते बायबलमध्ये लिहिलेले आहेत. ते जुना करार पाहतात, नवा करार वेगळा, जुना करार. येशू ख्रिस्ताने जुन्या करारातले काही भाग जे होते, अर्पण, कोंबडे, बकऱ्या, काय ते बळी द्यायचं, बैल, बकरे, म्हणजे तुम्ही 9 अध्यायामध्ये 11-12 वर्षामध्ये वाचता, तेव्हा गायीची हत्या करायची, कोंबडा कापायचा, सगळे हत्या बंद करतात. म्हणजे सध्यामध्ये विनाकारण कोणाचा जीव घेऊन हे विनाकारण जीव घेतो. म्हणून येशू स्वतः आपला बलिदान अर्पण, स्वतःने आत्मा अर्पण दिला, स्वतःने शरीर दिलं. कधी 24 अध्यायामध्ये 14 पासून वाचलं किंवा 14 अध्याय वाचलं तर तुम्हाला कळेल येशू ख्रिस्ताला, येशूचा माध्यम, येशू ख्रिस्ताला कसं पकडतो हे शिकायचं. आपण ज्या वेळेला योहानमध्ये बघतो की लूकमध्ये पण बघतो येशू ख्रिस्ताची कशी परिस्थिती झालेली आहे, कशी 18 पासून जर वाचलं तर त्याला सगळं परिस्थिती कसं केलं, कसं चळपणीला हे आपण शिकायला गेल्यावर आपल्याला समजतं. आज आपल्याला हे शिकायचे त्याची परिस्थिती काय काय आले, काय सांगितलं, काय नेले,
ते सगळं स्वर्गात सांगितलेलं सगळं डिटेल आहे याच्यामध्ये, शंका काही बाळगायची नाही. तर समाज जो आहे ना तो पहिलं अटी ठेवतो. तुला स्त्री बनायचं आहे तुला असं असं माना. येशू ख्रिस्तांनी कोणावर सुद्धा जबरदस्ती करण्याचं निर्णय घेतले. कुणी या की न प्रार्थनेच्या वर प्राप्तीमध्ये येशू ख्रिस्ताचं हे शिक ऐका नाही परिस्थितीचा मार्ग स्वीकार. आता जर तुम्हाला परिस्थितीची काय ते समजेल तेव्हा तुम्हाला कळेल प्रभू येशू आपली पापांकडे जास्त ओढतो, पवित्रतेकडे कमी ओढतो. प्रभू येशू काय करायला मन परिवर्तन करायला, धर्म परिवर्तन. मग काही लोक धर्म अरे माणसाचं मन जर आहे ना मी शरीराने धर्म बदलला पण माझं मन जर कंट्रोल नसेल तर धर्म मी परत रिटर्न करतो. धर्म कधी कोणाचा बदलत नाही. बाप्तिस्माचा अर्थ आहे येशू ख्रिस्ताने काय झालं मी आणि योहान पण सांगतो जो माझ्या मागून येईल तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करतो. दुसरा अध्याय म्हणजे सत्य वाक्य दिलेलं आहे. त्यांचा बाप्तिस्मा कसा झाला पवित्र आत्म्याने जीवा आल्या अग्नीसारख्या. तर जेव्हा प्रेषित एक 6 मजलं वाचलं त्यांच्या डोळ्यात देखील कसं स्वर्गात गेला. परमेश्वराने आपल्याला कसं आहे खूप 24 अध्याय मी जतपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही तत्पर तुम्ही या शहरात राहा. आपण प्रेषित 1-2 अध्याय पूर्ण वाचला तर तुम्हाला या गोष्टी कळेल. 24 अध्याय आपण सरळ भाषामध्ये आपल्याला सगळ्या रिटर्न दिलेल्या प्रभू लोकांना माहिती कुठे काय देवाचं वचन मनुष्यासाठी खूप महत्त्वाचं. म्हणून कोणताही मनुष्य जेव्हा येशूकडे येतो तो येशूला फक्त ग्रहण करतो. आता आम्ही कुठे तरी प्रार्थना चालायची तिकडे सगळ्यांकडे जायचं. मग काय त्यांचे झाले का अनेक मूर्तीकडे वंदन केलं जाऊन आले आम्ही शिकून आले. 115 अध्याय वाचलं तुम्हाला कळेल. 144 अध्याय कसं वाचलं भरपूर गोष्टी आहेत बायबलच्या आधारे. लक्ष दिलं जीवन बदलते लक्ष नाही दिलं जीवन म्हणून आम्हाला बदलायचं आमच्या कर्माला. चोरी नाही करणं खोटं नाही बोलणं दबाडे. आता तुम्ही विचार करा हे पापापासून दूरच आहे ना. आता आपण समजा पाप केलं तर पोलीस पकडतात की नाही का पकडतात. तो ज्या त्याचं चोरी करणारा जो माणूस आहे त्याला तो आहे त्याने बघितला चोरी करणारा पकडणार की नाही कारण ती चोरी पाप विरोध आहे देवाचा. चोरी करू नको देवाचं नाव आहे. आपण काय केलं तरी देवा शपथ देवाची शपथ का पृथ्वीची आणि स्वर्गाची आणि मस्तकाची शपथ घ्यायची नाही. हे बायबल आपल्याला आधारित सांगते. म्हणून आपल्याला पहिलं लक्ष द्यायचं आहे. मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सांग एवढंच लक्ष. मग ते 10-32 माणसासमोर मान नाकारलं तुला नाही. मग ते 12-31 पवित्र आत्म्याची निंदा करीत त्यांना क्षमा होणार. पवित्र आत्म्याचं नाव नुसतं घेऊ नये कारण त्याला क्षमा होणार. म्हणून आपलं जीवन एकच शब्दाद्वारे मनात साफ करायचं. मग ते 5 आहे तर शुद्ध करणे देवाला पाहिजे. मनाची तयारी केली तर देव भेटेल. मनाची तयारी नाही तर देव भेटेल. आधी